हाय हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे अनंत चतुर्दशी। सकाळची नाश्त्याची तयारी झालेली आहे। बाप्पासाठी नैवेद्य बनवायचा आहे, पण त्याआधी ना भाजीपाला आणलेला होता आणि रात्री काही वेळ मिळाला नाही। सकाळी सगळ्या भाज्या आधी निवडून घेतल्या। पुदिना पण होता, पुदिन्याची चटणी बनवायची आहे। तर सगळ्या भाज्या सकाळी निवडून ठेवल्या ना की बाकीचे दिवसभर कामांना मोकळं, नाही तर उगाच भाज्या खराब व्हायचं भीती असते। आणि दुपारी काही मला जमत नाही, कारण की मला सकाळी असली कामं आहेत ना जी अवघड म्हणजे किचकट वाटतात ना, ती कामं तर मी सकाळीच करत असते। सकाळी फ्रेश मूड असतो, त्यावेळेस सगळ्या भाज्या निवडून झाल्या आणि या ठिकाणी नाश्त्याची तयारी चालू होती। आज आपले गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, त्यामुळे बाप्पांसाठी प्रसाद, मोदक, त्यांचं नेहमीचं जेवण हे सगळं काही करायचं होतं। दुपारची आरती अशा पद्धतीने ना शेवया खूप सुंदर अशा तुपात भाजून घेतल्या आणि दुधामध्येच शिजवायच्या आहेत। त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालतो आम्ही आणि शिजवतो आणि थोड्याशा अशा खरपूस भाजल्यानं का खूप सुंदर चव येते। तर अशा पद्धतीने आज शेवयांचा नाश्ताच केला, चहा चपाती काही नको म्हटलं, कारण की ना बाकीची इतकी कामं करायची असली की झटपट एकच नाश्ता मी कोणालाच त्रास देत नाही, घरात आवाज करायचा नाही। सकाळी शिवांश खूप ओरडत होता, त्यामुळे मी त्याला ओरडले आणि तो त्याच्या बाबांना माझं नाव सांगत होता। त्यानंतर अनुने छान असा कुर्ता वेअर केला, जो की आपण पेंट केलेला होता आणि सगळ्यांना कॉलनीमध्ये खूप आवडला। त्यानंतर नाश्ता झाला। तर नाश्ता झाल्यानंतर ना बाहेरचं लगेच स्वच्छ करायला घेतलं, कारण की आमच्या घरात सगळे हॉलमध्येच झोपतात, त्यामुळे खूप सकाळी मला काही बाहेरचा दरवाजा पण उघडता येत नाही, त्यामुळे ही कामं माझी राहून जातात। आणि त्यामुळे आता नाश्ता वगैरे झालेला आहे। बाहेरचं अंगण वगैरे सगळं मी धुवून घेते आणि कुठलाही सण असला किंवा रोजचा तर टाकतच असते पाणी, पण सण असला की छान असं धुतलं की छान वाटतं। रांगोळी पण काढायची असते, त्यामुळे फटाफट सगळं धुवून घेतलं, पण आज थोडासा उशीरच झाला होता। मुलं घरी असले की आरामात कामं करतो आपण आणि रिकामी त्यांच्यावरती चिडचिड करून पण काही उपयोग होत नाही, त्यामुळे जसं होईल तसं आपण ॲडजस्ट करत जायचं। तर अशा पद्धतीने बाहेरचं वगैरे सगळं झाडून झालेलं होतं आणि त्यानंतर लगेच आपली जी फरशी आहे ती देखील लगेच क्लीन करून घेतली आणि बाकीचं कपडे वगैरे सगळे झालेलीच होती, त्यामुळे फक्त आता आपल्याला जेवण बनवायचं राहिलेलं होतं। आणि जेवण बनवल्यानंतर ना लगेचच बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती करायची होती आणि मग गणपती बाप्पांचं विसर्जन नाही म्हणता येणार, फक्त गणपती बाप्पा आपण कळस वगैरे हलवायचा असतो आणि गणपती बाप्पांना हलवायचं असतं, इतकंच करणार होतो, कारण की गणपती बाप्पा आम्हाला विसर्जित करायचाच नव्हता यावर्षी तरी। त्यानंतर ना मुलं या ठिकाणी व्हिडिओ गेम खेळत होती, कारण की त्यांना काहीतरी बिझी केल्याशिवाय मला माझी कामं करताच येत नाही, इतका त्रास देतात। आणि 2 मुलं असल्यामुळे ना विचारूच नका, माझी खूप तारांबळ उडत असते। तर त्यानंतर मी फॅन पण चालू करून दिला, जेणेकरून फटाफट आपली फरशी आहे ती सुकेल, आणि कारण की मुलं आहे ना सारखे खाली उतरत असतात, मग पुन्हा खराब होण्याच्या ऐवजी 5 मिनिटामध्ये फरशी आपली कोरडी होऊन जाते, जेणेकरून त्यांना पण खेळता येतं। आणि बाहेर आज ऊन पडलंय ना, त्यामुळे खरंच खूप प्रसन्न वाटत होतं। आजूबाजूला जी मंडळं आहेत सकाळपासूनच गाण्यांचा आवाज येत होता आणि मुलं घरात असली की त्यांचा आवाज वेगळा, अशा पद्धतीने ना आवाज विचारूच नका, खूप सारा आवाज होता। अक्षरशः डोकं दुखायला लागतं मुलांना ओरडून, पण काय पर्याय नसतो, आता सुट्टी आहे तर त्यांनी तरी काय करायला पाहिजे। सो फरशी वगैरे सगळी क्लीन झालेली होती। वरती पण ज्या ठिकाणी देवघर आहे, देवबाप्पा आपल्याला वरती विराजमान करायचे आहेत, त्यामुळे वरती पण सगळं क्लीन केलेलं होतं मी आधीच। हाय हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आहे अनंत चतुर्दशी आणि गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे, तर आजचा ब्लॉग तर खास असणारच आहे। आणि स्वयंपाकाची पण तयारी झाली, सकाळचा नाश्ता वगैरे, सकाळची आरती पण झालेली आहे आणि विसर्जन खूप संध्याकाळी म्हणजे बऱ्यापैकी लेटच होतं। तर बाप्पासाठी या ठिकाणी मेथीची भाजी, वरण भात आहे, त्यानंतर मिक्स भाजी आहे आणि पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले होते त्या दिवशी आपण उकडीचे मोदक केले होते आणि मस्त असे आज तळणीचे मोदक जे की खूप क्रिस्पी असतात, तर ते मोदक पण आज तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। आणि आम्ही गणपती बाप्पा विसर्जित करणार आहोत की नाही हे तुम्हाला पुढे कळेलच, तर ब्लॉग बघत राहा
आणि सॉरी, आता सगळी कामं तर आता पूर्ण स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे। वरण भात, भाजी, मेथीची भाजी, मिक्स भाजी आणि चपात्या पण बनवल्या आणि आता बनवत आहे मोदक। तर मोदक बनवण्यासाठी सगळी तयारी झाली। एका बाजूला तेल पण तापवायला ठेवलेलं आहे। आता मोदक बनवते आणि त्यानंतर बाकीचं काम तुम्हाला दाखवते। मोदक बनवण्यासाठी ना किसलेलं खोबरं, साखर, थोडेसे काजू, बदाम, पिस्ता हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं होतं आणि मिक्सरला फिरवून घेतलं, कारण की खूप वेळ झालेला होता। बाकीचं सगळं करायला मला टाईमच नव्हता। आणि हे मैदा घेतलेला आहे क्रिस्पी होण्यासाठी आणि 1 चमच्यानं कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घातलं, थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आणि पीठ छान आपण ज्यावेळेस मी चपात्या करणार होते ना त्याच वेळेस मळून ठेवलेलं होतं आणि पीठ छान भिजलेलं देखील आहे। त्यामुळे पातळ अशी चपातीसारखं पण लाटून घ्यायचं, कारण की आमच्या घरातलं क्रिस्पी मोदक खूप आवडतात। तर क्रिस्पी बनवण्यासाठी ना खूप सारे पातळ अशी मी चपाती लाटून घेत असते आणि वाटीच्या साहाय्यानेच मग आपण त्याचे छोटे छोटे गोल पुऱ्यासारखं कट करणार, जेणेकरून आपले मोदक देखील एकसारखे होतात। आणि मला हाताने मोदक हे करायला देखील आवडतात। उकडीचे मोदक पण तुम्ही बघितलेच असेल, खूप मस्त झालेले होते, जे की गणेश चतुर्थीच्या दिवशी बनवले होते। सगळ्यांना खूप आवडले, पण आज तळणीचे मोदक बनवायचे होते। सो मग आता मस्त असे लाटून घेते। तर बाप्पासाठी मी 11 मोदक केलेले होते आणि ज्या दिवशी ना आपल्याला गणपती बाप्पा विसर्जन करायचं असो त्या दिवशी थोडे जास्तीचे मोदक करतात, कारण की बाप्पांसोबत पण द्यायचे असतात। परंतु आम्ही काही विसर्जन करणारच नव्हतो, त्यामुळे मी 11च मोदक केले आणि झटपट असे झाले। तेल पण एका बाजूला तापवत ठेवलं होतं, दूध पण इकडे तापवत ठेवलेलं आहे, कारण की सकाळच्या घाई गडबडीमध्ये माझ्याकडनं चुकून दूध आज तापवायचं विसरलेलं, त्यामुळे जेवण बनवून झालं होतं त्यामुळे ठेवलं। त्यानंतर नैवेद्य भरला आणि आता या ठिकाणी आम्हाला किती 2:30 वाजत आलेले होते। गणपती बाप्पाचा नैवेद्य दाखवला। नैवेद्यामध्ये चपाती, वरण भात, मेथीची भाजी आणि बाप्पाची आवडती 21 भाज्यांचा नैवेद्य असतो, त्या 21 भाज्या असं सगळं काही दाखवलं। मोदक बाप्पांसमोर ठेवले। आता आरतीच करायची होती आणि आरती केल्यानंतर लगेच मग गणपती बाप्पांचं विसर्जन नाही म्हणता येणार, परंतु ते कळस वगैरे सगळं हलवायचंच असतं। अशा पद्धतीने सगळं काही करून घेतलं। त्याचबरोबर बाप्पांसाठी हार बनवला होता। आज अनुलाच हार बनवायला लावला। अनुने छान असा हार बनवला। दुर्वांची माळ तर मी आधीच बनवलेली होती। तर बघू शकता किती छान असा बाप्पांचा आपला दिसत आहे ना। परंतु आजपासून आम्ही हे मकर आणि हे सगळं खूप मिस करणार। तर आरती झाली होती, मिस्टरांनी कळस पण हलवला आणि गणपती बाप्पांना पण हलवलं, जेणेकरून आता आपण गणपती बाप्पांना या ठिकाणी उचलून आपण वरती नेऊ शकतो। अशा पद्धतीने हे विसर्जनची पद्धत आहे, तर ती देखील झाली। तर आपल्या गणपती बाप्पाचं मखर तुम्हाला रिकामं दिसत आहे ना,
मग गणपती बाप्पा कुठे गेला, तर आम्ही गणपती बाप्पाचं काही विसर्जन केलेलं नाहीये. गणपती बाप्पा आम्ही देवाजवळ, देवघराजवळ ठेवलेला आहे, घरामध्येच. कारण की आम्हाला गणपती बाप्पा वर्षभर आमच्याजवळ हवा होता आणि ही काही आत्ताची गोष्ट नाही. तर दरवर्षी आम्ही विचार करायचो की गणपती बाप्पाचं विसर्जन नको करूया, परंतु तसं काही व्हायचं नाही. पण यावेळेस ना बऱ्याच जणांचं बघितलं की गणपती बाप्पा ते वर्षभर देखील ठेवतात. मग आम्ही पण विचार केलेला आहे की आम्ही यावर्षी पण गणपती बाप्पा ठेवणार आहोत आणि पुढच्या वर्षी त्यांना विसर्जित करणार आणि असं काहीसं ठरवलं आहे. त्यामुळे आमचे गणपती बाप्पा आम्ही वरती ठेवलेले आहे, ते तुम्हाला दाखवतेच. आणि तरी पण तर आम्हाला खालीच वाटणार आहे, कारण की हॉलमध्ये गणपती बाप्पा असला की सतत येता जाता डोळ्यासमोर असतं, मखर असतो, रोजची आरती असते, आजूबाजूची लोक येतात आरतीला आणि खूप प्रसन्न असतं. बाहेर देखील मस्त असे गाण्यांचे आवाज येतात. परंतु आता तसं काही होणार नाही. परंतु आपल्या मनात जी भक्ती आहे ती आपण, आपल्यासोबत गणपती बाप्पा आहेतच घरामध्ये, तर त्यांची पूजा वगैरे आपण तर करणारच आहोत. परंतु या गोष्टीला देखील आपण मिस करूया. तर चला, तर मग आता आपण हे सगळं बाप्पांचं आवरून घेऊया. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मी गणपती बाप्पांना वरती देवघरामध्ये ठेवलं आणि संध्याकाळीच मी या ठिकाणी सगळे आवरावर करायला सुरुवात केली. कारण की ज्यावेळेस आपण डेकोरेशन करत असतो ना, जितक्या आवडीने तितक्याच व्यवस्थित पद्धतीने जे डेकोरेशनचं साहित्य असतं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काढायच्या असतात, जेणेकरून त्या तुटणार नाही आणि आपल्याला नेक्स्ट इयर कुठल्याही प्रोग्रामसाठी त्या कामं येतील. त्यामुळे मी कायम ह्या गोष्टींना खूप जपून काढते आणि जपून माझ्या लास्टच्या एका व्लॉगमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की कशा पद्धतीने बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी ठेवत असते, कारण की त्या मग पुन्हा पुन्हा आपल्याला यूज करता येतात. आणि हे जे दिसतंय ना, ज्याचं मी मखर बनवलं होतं, ते लहान मुलांचं टेंट हाऊस होतं, जे की शिवांशला कळालं ना तर त्यांचं तेच चाललं होतं की मम्मा आधी ते काढून दे, त्यांना पण घरात बसायचं आणि खेळायचं होतं. सो मी त्यामुळेच त्यांच्यासाठी रिकामं करत होते फटाफट. सगळे झाडं वगैरे आणि हे काही कपडे आपण साडी वगैरे लावलेली आहे ते सगळं वॉश करायच्या वस्तू व्यवस्थित वेगळ्या ठेवल्या, डेकोरेशनच्या वस्तू वेगळ्या ठेवल्या, लाइटिंग वगैरे बघू शकतात. लगेच कसं मखर रिकामं झालं तर घर पण वेगळं दिसायला लागलं. सगळे पूजेची साहित्य वेगळ्या बाजूला ठेवलेलं. सो अशा पद्धतीने ना सगळा कोपरा तो रिकामाच झालेला होता आणि वेगळं वाटत होतं. चला, आता पुढच्या 15 दिवसात तर पितृपक्षांचे 15 दिवस असणार आहेत आणि त्यानंतर लगेच नवरात्र चालू होते. नवरात्रानंतर 15 दिवसात लगेच दिवाळी येते. असे एका पाठोपाठ एक सण येतच असतात. सो मी यांना इकडे घर करून दिलं. हॅलो. आणि फायनली आपले बाप्पा वरती विराजमान झालेले आहेत. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपले वरती विराजमान झालेले आहेत, बघू शकतात. तर आता आपल्या रोजच्या देवपूजेसोबतच आपली गणपती बाप्पाची पण पूजा इथे होणार आहे. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. देवपूजा करते आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये.